ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णं वंदे जगद्गुरुम्। ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णं वंदे जगद्गुरुम्। सूर्यनारायण भगवान आपण ज्या सूर्यनारायणांचे दररोज दर्शन घेतो त्यांच्यापासून दिवसाला सुरुवात होते। ते सूर्यनारायण भगवंताचे स्वरूप आहेत, प्रत्यक्ष रूप आहेत। इतर देवतांची आपण आराधना करतोच, पण सूर्यनारायण ही अशी एक देवता आहे, ती आपल्याला प्रत्यक्ष दिसते। ती भगवंताचे रूप आहे। दररोज आपण त्यांची आराधना करावी, त्यांना अर्घ्य द्यावे। सूर्यनारायणांच्या आराधनेने, भक्तीने मनुष्याची बुद्धी शुद्ध होते। मानवाने कमीत कमी रोज 12 सूर्य नमस्कार घालावेत। श्रीकृष्ण सूर्यनारायणात आहेत, कारण गीतेमध्ये म्हटले आहे की ज्योतीमध्ये मी सूर्य आहे। सूर्यनारायणाची उपासना करणारा कधीही दरिद्र होत नाही। धर्मराज युधिष्ठिर सूर्यनारायणांचे उपासक होते। सूर्यनारायणांनी प्रसन्न होऊन युधिष्ठिरांना अक्षय पात्र दिले होते। प्रभू श्री रामचंद्रांना सूर्यांनी शक्ती दिली होती, त्यामुळे प्रभू श्री रामचंद्र रावणाचा वध करू शकले। राम स्वतः ईश्वर स्वरूप असूनही सूर्यनारायणांची आराधना करीत असत। नीती विना धर्म अधूर आहे, नीती विना धर्म विदूर आहे। अर्थार्जना सुद्धा नीतीने वागावे, कारण अनितीने मिळवलेला पैसा अनर्थ करेल। धर्मराजांच्या पवित्र राज्यात प्रजा ही धर्मनिष्ठ होती। पुत्र माता पित्यांच्या आज्ञेत होते। सध्याच्या कलियुगामध्ये असे होणे कठीण आहे। धर्मराजांचे राज्यारोहण करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेत जातात। द्वारकेत गेल्यानंतर तेथील लोक रथयात्रेचे दर्शन घेतात। शंख चक्र गदा धारण केलेले भगवान श्रीकृष्ण रथावर विराजमान झालेले होते। त्यांचे दर्शन द्वारकेचे लोक घेत होते। रथामध्ये विराजलेल्या अशा ह्या भगवान श्रीकृष्णांचे आपणही मनोमन रोज ध्यान करून या शरीर रूपी रथात श्रीकृष्णांना पाहावे। आपल्या हृदय सिंहासनावर श्रीकृष्णांना भक्तिपूर्वक आरूढ करावे व त्यांचे नित्य दर्शन घ्यावे। ज्ञानी माणसे, ज्ञानी पुरुष, ज्ञानी भक्त समाधी लावून श्रीकृष्णांचे दर्शन घेतात, ब्रह्मांचे दर्शन घेतात। द्वारकेमध्ये सर्वांना श्रीकृष्णांची ओढ लागली होती। द्वारकाधीशांनी द्वारकेत प्रवेश करताच
त्यांना पाहण्यासाठी सर्वांची आतुरता शिगेला पोहोचली होती. भगवंतानी सर्वांची आतुरता जाणली आणि अनेक रूपे घेऊन 16 सहस्र राण्यांच्या महलात गेले. भगवान श्रीकृष्ण हे देवांचे देव असल्यामुळे सर्वांना प्रत्येक ठिकाणी आपले रूप दाखवून मी तुम्हाला प्रत्येकाला सुरुवातीला भेटायला आलेलो आहे असे सांगून प्रत्येकाचे मन राखत होते. कारण ही भगवंताची लीला आहे. भगवंत हा चराचरामध्ये व्यापलेला आहे. 16 सहस्र राण्या श्रीकृष्णांना असून सुद्धा त्यांनी कामावर विजय मिळवला होता. म्हणून श्रीकृष्णांचे मनन चिंतन केल्याने काम सतावत नाही. श्रीकृष्ण योगेश्वर आहेत तर शंकर योगीश्वर आहेत. प्रवृत्ती धर्मात राहूनही प्रवृत्तीचा लेप ज्याला लागू शकत नाही तो योगेश्वर संपूर्ण निवृत्त स्थितीत राहून ज्यांचे मन स्वरूपात स्थिर आहे तो योगीश्वर म्हणजेच देवादिदेव महादेव भगवान शंकर. 12व्या अध्यायात परीक्षितांची जन्मकथा आहे. राजा परीक्षित हा पांडवाचा वंशज आहे. तो उत्तरेचा मुलगा आहे. तो जन्माला आल्यावर तो चारीकडे पाहू लागला. आईच्या गर्भात असताना त्याला चतुर्भुज पुरुषोत्तम दिसला होता. त्यांना तो शोधत होता. परीक्षित हा भाग्यशाली होता. तो उत्तम श्रोता होता. म्हणून तो आईच्या गर्भामध्ये असताना त्याला परमात्म्याचे दर्शन झाले होते. परीक्षितांचा जन्म झाल्यावर युधिष्ठिराने ब्राह्मणांना बोलावून घेऊन हा बालक कसा होईल. ब्राह्मणांनी त्या बालकाचे भविष्य वर्तविले. बालकाचे सर्व ग्रह दिव्य आहेत पण त्याचे मृत्यूस्थान जरा बिघडलेले आहे. या बालकाचा मृत्यू सर्पदंशाने होणार आहे. युधिष्ठिराला हे ऐकून वाईट वाटले. तो ब्राह्मणाला म्हणाला, माझ्या वंशातील मुलांचा मृत्यू अशा तऱ्हेने होणार हे योग्य नाही. ब्राह्मण त्यांना आश्वस्त करण्यासाठी म्हणाला, या बालकाचा मृत्यू सर्पदंशाने झाला तरी त्याला सद्गती मिळणार आहे. त्याचे इतर ग्रह चांगले आहेत. त्या ग्रहावरून असे लक्षात येते की या जीवात्म्याचा हा शेवटचा जन्म आहे. 9व्या स्थानामध्ये स्वग्रहात उच्चीचा बृहस्पती आहे. यावरून हा बालक धर्मात्मा होणार हे स्पष्टच आहे. पांडवांच्या सहवासात आणि त्यांच्या देखभालीखाली छोटा परीक्षित दिसामासाने वाढत होता.
युधिष्ठिरांचे राज्यारोहण झाल्यानंतर एक दिवस विदुर काकांचे आगमन झाले. धर्मराजा त्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे गेला, पण विदुर तो बहुमान घेण्यासाठी तेथे आले नव्हते. त्यांचा भाऊ धृतराष्ट्र हा धर्मराजांच्या आश्रयाला होता. त्याला बंधनातून सोडवण्यासाठी 15 वर्षाची तीर्थयात्रा करून विदुर तेथे आला होता. बाबांनो, शास्त्रामध्ये तीर्थयात्रेला महत्व नाही. ध्यानधारणा मध्यम, मूर्तीपूजा अधम आणि तीर्थयात्रा अधम आहे. यात्रेमध्ये ईश्वरांच्या नियमाचे ध्यान होत नाही. सत्कर्म जर नियमपूर्वक होत नसेल तर त्याला काय अर्थ? घरापेक्षा तीर्थयात्रेत सत्कर्म जास्त होत असेल, घरापेक्षा जर तीर्थयात्रेत सत्कर्म जास्त होत असेल तर तीर्थयात्रा सफल झाली असे म्हणता येईल. 36 वर्षाच्या तीर्थयात्रेचे कबीरांनी थोडक्यात वर्णन केले आहे. तुमच्या हातून जे पुण्य झाले ते विसरा आणि पापाची आठवण ठेवा. मध्यरात्री विदुर धृतराष्ट्राजवळ गेला. धृतराष्ट्र जागेच होते. विदुर धृतराष्ट्राला म्हणतो, दादा, झोप येत नाही का? धृतराष्ट्र विदुराला सांगू लागला, विदुरा, धर्मराजा खूप चांगला आहे. तो माझी रोज सेवा करतो. विदुराने धृतराष्ट्राला मध्येच थांबवले आणि म्हटले, तो खरोखर खूप चांगला आहे, पण तुम्ही मात्र पांडवाच्या मरणांचीच कामना केलीत. हे कसे विसरता? धर्मराज हा धर्माची मूर्ती आहे. तो तुमच्या अपकाराची फेड उपकाराने करत आहे. दादा, आता तुमच्या डोक्यावर जो काळ आहे तो घिरट्या घालू लागला आहे. तुम्ही आता घर सोडणे चांगले, नाहीतर हा काल तुम्हाला धक्के मारून घर सोडायला लावेल. पश्चातापाने दग्ध झालेला धृतराष्ट्र विदुरजीला म्हणतो, विदुरा, तुझे म्हणणे खरे आहे, पण मी आंधळा आहे. मी एकटा कोठे जाऊ? विदुर धृतराष्ट्राला धीर देत म्हणतो, मी तुला माझ्या बरोबर घेऊन जाण्यासाठी आलो आहे. काही वेळातच विदुर धृतराष्ट्राला आपल्या बरोबर घेऊन तीर्थाटनासाठी तीर्थयात्रेसाठी निघाला. सकाळी धर्मराजा धृतराष्ट्राच्या महलात येतो. त्याला तो न दिसल्यामुळे तो संकल्प करतो की काका दिसेपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. धर्मराजाचे दुःख दूर करण्यासाठी व त्यांची समजूत काढण्यासाठी महर्षी नारदांचे आगमन होते. तो धर्मराजांना सांगतो, धृतराष्ट्र हे विदुरासोबत गेलेले आहेत.
महर्षी नारद धर्मराजाला समजावतात, हे धर्मराज, प्रत्येक जीव हा मरणाधीन आहे. धृतराष्ट्र जेथे गेला तेथे तुलाही एक दिवस जायचे आहे. त्याला सद्गती मिळणार आहे. आजपासून 5 दिवसांनी धृतराष्ट्राला सद्गती मिळणार आहे. तू आता तुझ्या काकाबद्दल विचार करू नकोस. तू तुझा विचार कर. जो जातो तो पुन्हा मागे येत नाही. जो जिवंत आहे त्याने स्वतःचा विचार करावा. एक गेला की दुसरा दुःख करतो, पण त्याच्या लक्षात येत नाही की एक दिवस तोही जाणार आहे. हे धर्मराजा, आता यानंतर तुझ्याही जीवनाचे 6 महिने शिल्लक आहेत. मी तुला सावध करायला आलो आहे. विदुर धृतराष्ट्राला सावध करायला आला, तसा मी तुला सावध करण्यासाठी आलो आहे. पुढील 6 महिन्यानंतर कलियुगाला सुरुवात होईल. तू आता दुसऱ्या कोणाचीही चिंता न करता तुझ्या स्वतःची चिंता कर. युधिष्ठिराने खूप यज्ञ केले. भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघाले तेव्हा अर्जुनाला, पार्थाला त्यांच्याबरोबर जायची इच्छा होती, पण योगेश्वर श्रीकृष्ण द्वारकेला एकटेच निघून गेले. त्यांची इच्छा होती यदुकुलांचा नाश व्हावा. असा कोण आहे की जो आपल्या कुळाचा नाश होईल अशी कामना करतो. कामना करणारा म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण. आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे यदुकुल संपुष्टात आले. म्हणून बाबांनो, आपल्या या शरीररूपी रथावर सारथी म्हणून भगवान श्रीकृष्णांना आरूढ करा आणि आपले सर्वस्व भगवंताच्या चरणावर लीन होऊन सुपूर्द करा. याशिवाय काहीही पर्याय नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं.